नमस्कार. मराठी समाचार 24 मध्ये आपलं स्वागत. राज्य, देश आणि परिसरातील ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा मराठी समाचार 24. सहाय्यक पोलीस अधीक्षक अकोट यांची गुटख्यावर धडक कार्यवाही. 17,54,204 रुपये गुटखेसह वाहन जप्त. अकोट. दिनांक 29/7/2021 रोजी रात्री 9:15 वाजताचे सुमारास सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप गाडीमधून अकोटकडून दर्यापूर रोडने शासन प्रतिबंधक पान मसाला सुगंधी तंबाखूची वाहतूक होणार आहे. अशा खात्रीलायक बातमीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक अकोट यांनी कार्यालयातील वाचक फौजदार श्याम बुंदेले व पोलीस अंमलदारांना सदर वाहनावर रेड टाकण्याबाबत आदेशित केले असता श्याम बुंदेले कार्यालयातील पोलीस कर्मचारी व RCP अंमलदारांनी 250 सह दर्यापूर रोडवरील कोल्हे हॉस्पिटलजवळ नाकाबंदी केली असता अकोला नाक्यावरील पुलावरून एक पांढऱ्या रंगाचा बोलेरो पिकअप दर्यापूर रोडने येताना दिसल्याचे सदर वाहनास पंचासमक्ष थांबण्याचा इशारा केल्यावर वाहन चालकाने वाहन थांबविले व त्यास संशय झाल्याने सदर वाहनावरील वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. यानंतर सदर वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर वाहनामध्ये वाह विमल पान, पराग पान, पान बहार कंपनीचा प्रतिबंधक पान मसाला व सुगंधी तंबाखू एकूण किंमत 17,54,204 रुपयांचा मिळून आल्याने सदरचा प्रतिबंधक पान मसाला व सुगंधी तंबाखू तसेच बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH12VF 8595 किंमत 12 लाख रुपये असा एकूण 29,54,204 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन अकोट शहर येथे आणून सदर प्रकरणी श्यामकुमार बुंदेले यांचे रिपोर्टवरून पिकअप 634 2026 कलम 123 223 274 274 भारतीय न्याय संहिता सह कलम 26(1) 26(4) 27(3) D 27(3) E 219 237 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यातील आरोपी ताब्यात असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री V चंद्रकांत रेड्डी, पोलीस अधीक्षक श्री निखिल पाटील यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकोटचे वाहन फौजदार श्यामकुमार बुंदेले, बजरंग इंगडे, अनिल शिरसाट, गोपाल निमकर्डे, अक्षय ढेपे तसेच RCP प्लाटूनचे अंमलदार रामेश्वर घंगाड, राहुल ठाकूर, सई चांद, मुंशी राम अहिरकर यांनी केली.